हॅलो नमस्ते गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण शिकणार आहोत की कोकणात जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा ती लाकूड वगैरे जे आहे, इंधन जो साठा केला जातो तो कसा सिक्युअर केला जातो आणि का केला जातो. तर हे बघा, आज आमच्या घरी हेच काम चालू आहे. तर पहिले बघा, ही लाकडं अशी उन्हात सुकवली जातात जेणेकरून पावसाच्या वेळी जेव्हा यूज करू तेव्हा ती आपल्याला कोरडी लाकड, सुकी लाकडं मिळतील, ज्यापासून आपण चूल वगैरे पेटवू शकतो. आता त्या करण्यासाठी बघा, आपण जो मांस रचणार आहोत त्यासाठी पहिला खड्डा असा खणला जातो सेम लेवलला. इंजिनिअरिंग पद्धत बोलू शकतो, इंजिनियर जशी लेवल वगैरे चेक करतात तसंच आता ह्या काकांनी काय केलं, लाकूड एक सेम दोन्ही साईडला आपल्याला शिवार रचणं बोलतात ज्याला, ते केलेलं आहे. त्यासाठी त्यांनी सेम अंतरावर म्हणजे कट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते खड्ड्यात टिकून आता बघा चेक करतायत. आता तो मॅच नव्हता म्हणून त्यांनी जरासं बाजूने तासकाम बोलतात ते केलेलं आहे, तासून काढले ते लाकूड जेणेकरून ते फीड बसेल त्या लाकडामध्ये आणि हलणार नाही आणि तो माच पाडणार नाही. बघा ते लेवल चेक करतायत. ही जुनी पद्धत आहे एकदम आणि कमी खर्चात होणारी पद्धत आहे. नाहीतर आपण लोखंड आणि ह्या पाईप घेऊन या वेल्डरला बोलवा, त्यामध्ये बराच खर्च आहे. आता हे कमीमध्ये होतं आहे आपलं. त्यांनी बघा एक लेवल करून घेतली, त्यावरती आपण नंतर मग अशा फळ्या टाकलेल्या आहेत, ज्या आपल्याकडे अवेलेबल असेल ते मटेरियल. वरतून छप्पर टाकलं जेणेकरून पाऊस जेव्हा पडेल तेव्हा ते पाणी आतमध्ये येऊ नये. आणि नंतर मग त्यामध्ये आपण ही सुकलेली लाकडं आहेत ते पप्पांनी काका माझे शिफ्ट करतायत आतमध्ये. हे असे व्यवस्थित रचून ठेवले जातात जेणेकरून